नमस्कार मित्रांनो, भटक्या बेडूमध्ये स्वागत आहे आपलं। आत्ता बहादूर शेखला आहे आपण। आज तारीख 26, उद्या गणपती बाप्पा येणार आहेत, आगमन आहे। तर आज आपण आदल्या दिवशीच चाललो आहे बाप्पांना आणायला। आणि आता गणपती आहेत, सगळे मुंबईकर पुणे आपापल्या गावी जातात लोक, त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढतो। आता आपण निघालोय आपल्या घरातनं, आता बहादूर शेखला आहे आणि जाऊया आता। दुर्गाला घ्यायची आहे, ती सुटली आहे कॉलेजवरून, दिल्ली स्टँडवर गेलेली ती, स्टँडच्या इथे। आता तिला पलीकडे यायला सांगितलं आहे आपण। हा, लगून जवळच आहे बोललेली ती, बघते बघ कशी। लॉक केलाय, खोल खोल। काय झालं कॉलेज? कॉलेज झालं? मेहंदी काढायला गेलेलीस की कॉलेजला गेलेली? मेहंदी काढायला गेलेली, सुट्टी पडली ना आता, गणपतीची तयारी सगळी। कर्टन बाजूला कर ना, हळूहळू मेहंदी लागली आहे ना हाताला। दोन्ही बाजूचे का म्हणजे उजेड येतात। साखरपण्याला सोडून गणपतीला परत निघाले ते। आता यातल्या बस लाल परी आहेत, सगळ्या लालच आहेत आणि काय काय लाल पांढरे आहेत। गणपतीसाठी कोकणात 5300 समथिंग बस कोकणात येणार आहेत। 5300 की काय पुरतील काय एवढ्या? पुरतील काय एवढ्या? अजून लागतील बहुतेक। तुला कोणी सांगितलं? मी बातम्यां मधलं बघितलं। वा वा। पण बसनी येण्यापेक्षा जास्त लोक CNG गाड्या घेऊन येतात। पण ते पंपावरती रांगा बघितल्या काय? ते नाही, ते दाखवूया ना आपण येताना, त्याच साईडने येऊ ना। हा, गणपती बाप्पा असणार आहेत। तर आता आपण चाललोय गुहागर, आपल्या बायपास रोडवर ना किमवीत जातोय आपण। आपल्या आजोळी तिथे सांगितलं आहे गणपती बाप्पांची मूर्ती तिकडून दिली आहे, तिकडे ऑर्डर आपण। तर मग तिकडे जाऊन आप्पांना घेऊयात आणि जाऊ। पावसाळ्यातलं दृश्यच वेगळं आहे, सगळं हिरवं हिरवं हिरवं। एक आठवडाभर खूप पाऊस पडला, मध्ये पाणी पण भरलं होतं, आपला ब्लॉग तुम्ही बघितला असाल। आणि आता 2 दिवस जरा आहे, येऊन जाऊन आहे, आता पण पडतोयच बारीक बारीक। आता पुढे तिकडे गोगर साईडला भेटतोय की नाही बघू। आता बायपास रोड वरती चढतोय लाईफ केअर हॉस्पिटलकडे। ते 5 पांडवांच्या लेण्या होत्या आधी, घर दिसत आहेत। आता घरं बांधली आहेत तिथे, तिथे पाठीमागे वरती असं इथून जायला आहे पाणी, थोडं बघू शकता। तिकडे होत्या आधी खूप सुंदर, बाहेरूनच रस्त्यावरूनच दिसायचं, पण आता घरं वगैरे बांधली आहेत लोकांनी, त्याच्यामुळे असं पटकन लक्षात येत नाही आपल्या। आता ज्या डोंगरावरती आलोय, थोडक्यात आपण ज्याला बायपास बोलतो, गुहागर बायपास। तर चिपळूणचा टॉप व्ह्यू आपण इथे वरती डोंगरात असं थोडंफार जाऊन आपल्याला दिसू शकतं, अनुभवू शकतो आपण की कसा व्ह्यू येतो एक मस्त। आणि इथे टाकी पण आहे वाटते पाण्याची, इथे बघू शकता आपण। हे बघा, इथून वरती जायला रोड असू शकतो। आता काय झालंय, पाऊस आहे ना, त्याच्यामुळे वातावरण असं धुंदलं आहे, फॉगी आहे, त्यामुळे खालचं तुम्हाला दिसताना मुश्किल होणार आहे। आणि इकडे या साईडला झाडी वगैरे आहेत, त्याच्यामुळे एवढं नाही दिसत। सगळ्या एका कलरचे आहेत। हो, भावकी इथे पुढे हॉस्पिटल पण आहे, लाईफ केअर। दिसू शकतो ना? हा, येस, थोडं दिसतंय बघा। नवीन मॉडेल
एसटीचा. ह्या बसेस इकडून पण आपण पाहू शकता, प्लस टुरिस्टच्या गाड्या आहेत. लोक जी गोवागर साईडने तिकडून येणारी आहेत कुठे आपापल्या गावी, ह्या रस्त्याचा वापर करतात. म्हणूनच आपण बायपास असं म्हणतो, चिपळूण गोवागर बायपास. हे बघ, पुढे आपल्या एसट्या आहेत, टँकर आहे. गणपतीत ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतोच. लाईफ केअर हॉस्पिटल आपला टार्गेट होता 2:30-3 पर्यंत घरी यायचं परत बाप्पांना घेऊन, पण ट्रॅफिक बघून ते थोडं डाऊट येतोय, थोडं लेट होईल. आणि रस्ता तर आपण पाहूच शकता. स्पेस टेक्नॉलॉजी काय दुर्गा बरोबर आहे ना, स्पेस टेक्नॉलॉजी माहिती आहे ना, रस्ते बनवायला वापरले. ऍक्च्युली वरतून जर बघितलं ना तर आपण चंद्रावरून जातो. आहे रील आपल्या मित्रांनी बनवलेली आहे, इन्स्टावर पाहूच शकता आपण. ड्रोनचा शॉट. हे जे रस्ते चांगले होते ते पण आता खड्ड्यांमध्ये जायला लागले आहेत. हे बघा, तर हे रस्ते खूप आधीपासून चांगले आहेतच, म्हणजे खड्डे वगैरे असे जास्त प्रकार नाही काय, थोडेफार पॅचेस असतील आधेमध्ये, बाकी पण चांगला होता. आता काय हे पण झालेत खराब. हिरव्या बस, हिरकणी हे पांढरे पगळे, ही लालमणी. लाल परिसरात हिरव्या लाल बैल, परी, लाल परी. एसटीच्या गाड्यांना लाल ही परी ड्युअल टोन आहे परी. तिला कंटा आलाय. अगं बाई, गेली सारखी क्रॉस होते ती बघ परत. अरे सस्पेन्शन आहे तिथं चांगलं, रस्ता कलंडलेला आहे. हा मोठा यू टर्न. इथं पण खड्डे डेंजर असतात. हे काय आलो परत चंद्रावरती आलोय. हा फायनली झालाय ओव्हरटेक. रस्ता मोकळा. बघा, कॅलिफोर्नियात आल्याचा फील घ्या. येस, आपलं कोकण आहे. कॅलिफोर्नियापेक्षा जास्त चांगलं आहे. वेळा आहे हा. मगाशी पण आडवा तिडवा चालला. नशीब हेल्मेट तरी आहे. आता पोचलोय आपण गणेश खेण बोलतो आपण. इकडे वरती रोड जातो मालदोल. इकडे आपण सावर्ड्यात जाऊ शकतो. आणि आता सरळ गोवागरकडे. आणि पाठीमागे जिकडून आलो तो चिपळूण. असे 4 रस्ते भेटतात आपल्याला एका स्पॉटवरती. कुठं जायचंय तो आपला डिसिजन आहे. दुर्गा, ती कविता माहिती आहे तुला? कोणती? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून खड्डा पडेल असा रस्ता आहे. माहित होती काय? ऐकलेली मी बाबांकडे. होय काय? श्रावण चालू आहे ना, बारीक बारीक पाऊस आहे. रिमझिम पाऊस, ऊन पाऊस, त्याला शिरवे म्हणतात. क्षणात येते सरसर शिरवे आणि क्षणात फिरून ऊन पडेल. हा बरोबर. श्रावण कविता. हे गवत काढून कापून आल्यात वाटतं. ही तांबी नदी नाही आहे इथे. काय बोलू शकतो? बॅकवॉटर आहे धरणाचं. अच्छा. मगरी वगैरे असतात, कमळ पण असतात बरेच. कधीतरी थांबवून दाखवू आपण. आता आलोय आपण रामपूरला. रामपूरमध्ये पोचलोय. बंगला बघ किती छान. मस्त छान केलं, सिंपल. आणि हा
हा रस्ता पण खूप छान आहे. हा मस्त डिंपल आहे रस्त्यावरती. रस्त्याच्या गालावरती डिंपल डिंपल धडाकधड. झुळूक घरगुती चाव. इकडे छान काजू हॉटेल ते चांगलं आहे. हा शाकाहारी मध्ये जेवण खूप छान हा. देतात. माळशे म्हणून आहेत, हा त्यांचं हॉटेल आहे. आणि अच्छा म्हणजे चांगल्या पद्धतीचं शाकाहारी जेवण देतात. हा सात्विक. घरगुती. मसाल्याचा वापर वगैरे जास्त नाही. हा हा घरगुती स्टाईल. न्यूट्रिशियस एकदम. हे कोण पडदेला होतंय का? आता पोचलोय मार्ग तामाने आणि ट्रॅफिक. बाजारपेठ आहे ते. बाजारपेठ आहे. हा तेवढा होणारच. 2 एसटी आल्या की बस थांबते ना. तर आता बाप्पांना आणायला चाललोय आपण आणि आपल्याकडे आहे गाडी रेनॉल्ट ड्रायव्हर ब्लॅक एडिशन. तर आत्ता नॉर्मली ह्या पार्टीच्या सीट्स आहेत आपली 7 सीटर आहे. तर आपण याच्यात काढल्यात आपण. हां मागे ज्या सीट्स असतात म्हणजे जिथे पाठी थोडाफार मिनी सीट्स बोलू शकतो जे डिक्कीच्या साईडला आहेत. तर त्या सीट आपण आता काढल्यात सध्या आणि आपण एक थोडं कस्टमायझेशन्स म्हणजे एक प्रयोग केला आहे गाडीमध्ये. आता म्हणजे एक नॉर्मल 7 सीटर पासून आपण आपली गाडीमध्ये एक प्रॉपर बेड तयार करतोय. म्हणजे ऑलरेडी केलेला आहे तो आपण आणि आता पूर्ण आपण दाखवत नाहीये त्याच्यावरती. त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ आपण बनवूच. पण आता बाप्पांना बसवण्यासाठी आपण इथे एक थोडीशी ही एक सीट ठेवून इथे जिथे दुर्गा बसले तिथे आपण बाप्पांची सीट बाप्पांचं आसन व्यवस्था करूया आपण. आणि बाकी आता थोडं थांबलो की मग दाखवच तुम्हाला कसं आपण विदिन 5 मिनिटं पूर्ण बेड आपला तयार होऊ शकतो. पण आता आपण पूर्ण बेड नाही करणार आहे, थोडंसंच करू. आता आपण थोडक्यात गोवागरपट्ट्यात आलोय आणि नारळ पाहू शकता आपण. नारळाची झाडं. पुढे हा घोणसरे रोड आहे, घोणसऱ्याकडे जातो. बाकी इकडे घरं पण खूप सुंदर पद्धतीने आहेत. जसं की हे इथे आहे खाली गेलं ते हे वरचं रूफ बघू शकता, कौलारू. बाकी पुढे पण आहेतच. हे झाड मस्त मोठं आणि हा डॉगेश भाय. आता पोचलोय आपण गिंबी फाट्यावर. गिंबी मुंडर हा फाटा आहे. इकडून आत आहे आपलं घर. आणि आता गणपती बाप्पांना इथून खाली आहे घर एक, तिथून घ्यायची आहे आणि मग तिथून आतमध्ये जाऊया आपण गावी. इथून खाली जायचं. लोक बसलेत मस्त नाश्ता करायला. हा जेवायला बसलेत, नाश्ता करायचा नाही जेवायला. कवाड बाजूला तर रिव्हर्सला घेता एक बाजूला करतो फोटो टाकून अशी घ्या रिव्ह्यू. कवाड हलणार नाही. बरोबर आहे. बरोबर अशीच जायला लागणार. मी तोपर्यंत मग आता हे बनवून घेतो. हो चालेल. इकडचा तिथली तयारी करा. भाज्या काय बनव वरती झाडाचं लागलं असेल. हे घर आहे इथे बघू शकता. वळवून घेतो. आणले ना इकडे मूर्ती किती बॅग होती. हे बघा सेटअप. ह्याच्यातली एक पुढं घेऊ बाप्पांसाठी. मस्त असा कारखाना आहे. मला जरा डाऊट होता मोरया.
पाऊस रिपीट चालूच आहे ना. हो. काय कमी जास्त असेल तर सांगा. जरा थांबूया. नेमका पाऊस आला, गाडीत बसवायला जात होतो. आजूबाजूला परिसर खूप सुंदर आहे, शेती वगैरे आहे आणि पूर्ण कारखाना इथेच आहे यांचा. आपण सगळ्या मूर्ती बघू शकताय अभिनय फाट्यावरती. अतिशय सुबक आणि सुंदर. म्हणूनच एवढ्या लांबून आम्ही इथे 35 किलोमीटर 40 किलोमीटर जे येतो त्याला कारणच हे आहे. आपण डोळे पण बघू शकताय. एक दिवस अगोदर आल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या मूर्त्या बघायला मिळतात. ही किती फुटी आहे? 4 फूट. ही पण सेम आहे ना 4 फुटाची? हा. नाही ठीक आहे. ही दुसरी मूर्ती आपण बघतोय. फार सुबक असं रेखीव काम, रंगकाम. तर आता हे बाकी बाप्पांना बघितलीत काय काय आहे. तर हे काका आहेत, यांचं स्वतःचा कारखाना आहे. काका आपलं नाव कसं? माझं नाव दत्ताराम जाधव. अच्छा. कधीपासनं म्हणजे तुम्ही सुरुवात केली आहे आपला कारखाना आहे? आपल्या या गावामध्ये 17-38 वर्ष झाले. 38 वर्ष झाली. अच्छा. माझं गाव मळण आहे. हां. मळणला यापूर्वी कारखाना आहे. हो, म्हणजे अजून आहे? अजून आहे. तिकडे मग कोण असतं? भावाला दिला. ओके. आणि इकडे तुम्ही स्वतः बघता? फॅमिली मोठी आहे आमची. हां हां. 4-5 भाऊ आम्ही काम करतो. अच्छा. आणि मुलं आमची. ओके. बाकी ऑर्डर कुठून कुठून येतात आपल्याला? गोवाघर तालुक्यातले ऑर्डर असतात. गोवाघरमध्ये. हां. ओके. कारण आता आम्ही पण मागच्या वर्षीपासून तुमच्याकडे येतोय चिपळूण. बरेचसे लोक चिपळूणला जातात घ्यायला, पण आम्ही तुमच्याकडे येतोय घ्यायला, असं झालंय. बाकी मूर्त्या पाहू शकता आपण, खूप छान आहेत. आसन बघा मस्त आहे. चला पाऊस निघूया. चला आता आपण निघालोय बाप्पांना घेऊन. बाप्पा दुर्गा सोबत बसलेत. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.
कॉपीराइट येईल आपल्याला, गाणं कमी करूया आपण. हे गजानन हे गजानन. आता आपण शाळी घ्यायला थांबलोय. आज काय आहे? आज हरतालिका आहे. तुझा आहे उपवास? नाही होता मागच्या वर्षी, पण यावेळी मम्माने मला सांगितलं नाही. मम्माचा आहे, तर मग मम्मासाठी आपण शाळी घेऊ आणि जरा फळं पण हवी होती. तिथे शाळी आहेत, बाबा गेलेत आणायला. आणि पुढे बघू बाजारात कुठे फळं भेटत आहेत का, आणि मग फळं पण घेऊ, शाळा पण घेऊ. बाप्पा पण आहेत सोबत. आपण बाप्पांचा ती मोदक होतीलच घरी आज. आणि मग सगळं आवरून जाऊया घरी, बाप्पांना बसवूया. म्हणजे बसवणार आपण उद्या बाप्पांची पूजा वगैरे करून. आज थोडं सेट करू बाप्पांना, बाकी थोडंफार काय नटवायचं असेल तर थोडंफार करूयात. बाप्पांचं तेज खूप छान आहे. अजून थोडं बघूया आपल्याला काय करता येतंय का, रेखीव दिसेल असं. ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना हमेशा. चला टिक टॉक. इथे पण बाप्पा इज ऑलवेज विथ अस. अशा सुंदर पद्धतीने वाजत गाजत बाप्पा जात आहेत. हा जवळपास दिवसभरातला एक 5वा किंवा 6वा टेम्पो असेल, यातनं बाप्पा जात आहेत. आपल्यासोबत पण आहेत बाप्पा. त्या दिवसांमध्ये सगळीकडेच बाप्पा दिसतील आपल्याला, कुठल्या ना कुठल्या रूपात. ओके चलो, गणपती बाप्पा. घाटात अजून एक डमडम आहे. मोरया, तिकडून बाहेरून बोलतायत ते गणपती बाप्पा मोरया. आपल्याला आवाज येत नाही. आणि किती जवळपास एक 3 ते 4 मूर्त्या दिसत आहेत आपल्याला छानपैकी, पूर्ण काळजी घेऊन. गणपती बाप्पा. आपण आलो परत बायपास वरनं पुढे आलो आणि सिटीकडे न जाता डायरेक्ट वालोपे साईडला हायवेकडे फरशीवरनं, फरशी तिथं. आणि हा गोळकोट एरिया हा इकडून येतो बाजारातनं रोड. आणि हा इकडे रेल्वेचा ब्रिज आहे वर, हा रेल्वे स्टेशनकडे जातो रोड पाठी मागच्या बाजूने. आणि हा फरशी तिटा वरती मागे, आणि वरती फ्लायओव्हर आहे डायरेक्ट मुंबई गोवा हायवे. आणि आपण आता रेल्वे ब्रिजच्या खालून आलोय. इथे पण एक गाडी आहे, वाजत गाजत यायचे. भाज्या घेऊन बसले तिकडे. रॉक्स. आता पोचलोय वालोप्यात. ते बघा सीएनजी ओनली सीएनजी. रिक्षा पण तेवढं. गणपती उत्सव पंप आहे, सीएनजी स्पेशल ओनली सुझुकी इको, अर्टिगा, वॅगनर, इको, फ्रॉन्क्स, अर्टिगा वॅगनर, गाड्या जास्त आहे. अर्टिगाची पॉप्युलॅरिटी भरपूर आहे. मगाशी बोललेलो की आपण दाखवू, जसा बसचा वापर होतात तसे सीएनजी. गाडी आहे नाही, जाऊ देत. पोचलोय आपण घरी. आता बिहाइंड द सीन्स करूया. या मध्ये गाडी घ्यायचं, स्लॉट घ्यायचं आहे आपल्याला. आणि वरतून येत आहेत आपल्या घरातली माणसं खाली थोडंफार पूजा करण्यासाठी. आणि आता बोलावूया आपण, या म्हणावं या.
बाप्पा आलेत आतमधून बसून मस्तपैकी. इकडून घेऊ आपण है ना. मला द्या. बाईना घेतले मांडीवर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काही नाही, सगळेच दाखवतात. गणपती बाप्पा पुढे या, पुढे या, या पुढे. दुर्गा ये. ओय संतला आलं. दुर्गा पुढे उभी ना. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तोंड इकडे पूर्वेकडे करून ठेव. टिपाय होती जा. हा, आता सरळ ठेव. गणपती बाप्पाचं आमच्या घरात आगमन झालं आणि आगमन झाल्या झाल्या आमची आई, माझी मा, गणपती बाप्पाची चाक काढते. जवळपास 35-40 किलोमीटरवरून आपण ही गिमी फाट्यावरून मूर्ती आणले. तर माझी मा आता आपल्या गणपती बाप्पाची चाक काढते. हां, चला आपण निघालोय बाप्पांना आणायला. आता काकाच्या घरी आहे. सगळे तयार होत आहेत. अजून 1-2 जण यायचे आहेत. मग आपण जाऊ. आपला गणपती आलाय कालच. चला आता घराजवळ निघालोय बाप्पा आणायला. आपल्यासोबत आहे काका, श्रावणी, या दोघी म्हणजे त्यांची नावं नाही. या नावं सांग. सानू आणि समायरा. समायरा हाय कर. हाय. आता जवळपास पोचलोय आपण गणपती घ्यायला. पण इकडे आता जागा थोडी चेंज झाली आहे. आता थोडं पुढे आलं आतमध्ये आणि रस्ता छोटा असल्यामुळे गाड्या लावायची, गाड्या येण्या जाण्याची पण थोडी अडचणच होते. तरी बघूया कसं काय मॅनेज होत आहे. हे आपले भाई थम्स अप करते. सानू ए अवधूता.
मस्त मस्त मूर्ती आहेत. सुंदर. हा येते गाडी फिरवतात. आपण पण आधी यांच्याकडेच द्यायचो, पण थोड्या काही कारणांमुळे आपण दुसरीकडून आणतोय आता. इकडे व्ह्यू बघा, व्ह्यू काय मस्त आहे. हा व्ह्यू मस्त आहे ना. आपलं बहुतेक इकडे 2 आहेत. बघूया बघूया आता खाली घे हो तेव्हा. कराटेला जाते ना. कुठला बेल्ट आहे तू? अरे वा, मग ब्लॅक बेल्ट कधी होणार? पर्पल कितवा आहे? पर्पल कितवा आहे? कितवा आहे पर्पल बेल्ट? अरे म्हणजे फर्स्ट बेल्ट कुठला भेटलेला तुला असं? त्याच्यानंतर तेच विचारलं. बापरे. बघा एक आपला आहे मोरया. हे 2 आपले. हो सगळे प्रत्येकाकडे 10 अडचणीच्या हाती. अरे अंड्याची येऊ नका. नाही मग मी पुढे लावले हे पाठोपाठ. ठीक आहे. ए फिरव. हां बरोबर आहे. तिथे साईडला लावायला असेल बघ कुठेतरी. जिथं धूर येत असेल तिथे लाव. गणपती बाप्पा. थांबा. चला गणपती बाप्पा मोरया. पाऊस आला. पाऊस पण आला. हो चला बाप्पांना घेतलेले आहे. पाऊस आलाय. निघूया आता आपण. किती घाईत आहे बघ. चांगल्या व्हरायटी आहेत.
गणपती बाप्पा. समयराचा आवाजच नाही येत आहे. हसते धबधबा मिनी धबधबा आहे. कुंड पाप विनाशकम. खाली उभे राहा. तो आपल्याला माहिती आहे. हा विनाशम. घरी पोचलो आपण. मोरया. ए थांब, बाप्पाना घेऊन जा. कुठे जातेस? कशाला जाऊ दे तुला? बाप्पाना, अरे बाप्पाना घे. मोरया. काय पाहिजे? हुडकून टाकायचं तो दिलावरी. पुढच्या वर्षी हे नीट अवधूत. बालवधू आणायची. बालवधू. गणपती बाप्पा मोरया. आडू ना गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंत्र सांगला काय? तो मंत्र लाव परत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता भगू
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ते अगदी पातळ असलं हे काय म्हणतात साधे पातळ करून ती लावायला लागते ना, त्याच्यात ते जाड होतात. मंगलमूर्ती दर्शन मात्रे मला कामना पूर्ती. जय देव जय देव. हरी विद्वास पडला पडलो प्रवाही बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. योग तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडावा. उपेशू नको गुण म्हणता अनंता रघुनायक. गणपती बाप्पा मोरया. ही आमच्या सगळी घरची मंडळी आरतीसाठी. आज आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, त्यामुळे आजच्या पहिल्या दिवसाच्या रात्रीला आरतीसाठी सगळे जमले. भावजी आहेत माझे, त्याच्यानंतर माझा भाचे आहेत, भाऊ आप्पा. ओ आप्पा काय सांगाल, काय सांगाल, काय खाल्लं? प्रसाद, लाडू, लाडू नाही खाल्ला बघा.